आपण सगळेच गोष्टी ऐकतो, पण ज्याने भारतात लाखो लोकांना गोष्टी ऐकायला लावल्या, त्याचीच गोष्ट ऐकायला तयार आहात का? आज आपल्या पॉडकास्टमध्ये आहे स्टोरीटेल इंडियाचा कंट्री हेड आणि माझा 12वी पासूनचा मित्र योगेश दशरथ. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो, कारण यातून तुम्हाला नक्कीच महत्त्वाचे लाईफ स्किल्स शिकायला मिळतील. नमस्कार मित्रांनो, मी राहुल आणि इथे तुम्हाला दाखवतो अमेरिकेतील गोष्टी आपल्या मराठमोळ्या स्टाईलमध्ये. आज आपण गप्पा मारणार आहोत माझा बालपणीचा मित्र योगेश दशरथ याच्यासोबत. योगेश इंडियामध्ये स्टोरीटेलचा कंट्री हेड आहे आणि 10 ते 12 वर्ष परदेशात युरोपमध्ये राहिल्यानंतर तो पुन्हा भारतात परतला. वेलकम टू द अमेरिकन भाऊ पॉडकास्ट. योगेश, आपलं भरपूर दिवसांपासून हा पॉडकास्ट करायचा प्लॅन चालू होता, बट फायनली आय थिंक स्टार्स हॅव अलाइन्ड. Yes, indeed. Thanks, Rahul. Happy to be here, friends. तू 10 वर्ष ॲम्स्टरडॅम मध्ये ING मध्ये होता, मॅनेजमेंट कन्सल्टिंग करत होता. तुझा IM मध्ये एज्युकेशन झालेलं आहे. हे सगळं सोडून भारतात स्टोरीटेलचा कंट्री हेड बनणं आणि कंटेंट इंडस्ट्रीमध्ये प्रवेश करणं हा म्हणजे मला फार असा ह्यूज डिफरन्स प्रोफेशनली वाटतो. हे हे कसं शक्य झालं? तसं बघायला गेलं तर तुला माहितीये की मला पुस्तकं लहानपणापासून आवडतात. म्हणजे पुस्तकं शाळा असेल, कॉलेज असेल किंवा कुठेही असेल वाचणं होतं. पण आय थिंक आपण ज्या जनरेशनमध्ये लेट 1990s मध्ये की जिथं मार्क घ्या, इंजिनिअरिंग कॉलेजला जा, इंजिनियर बना, मग त्याच्यानंतर पुढे आयदर भारताच्या बाहेर जा किंवा MBA करा, जे की मी केलं. आणि MBA करून मग एक नोकरी बघा चांगली त्यातल्या त्यात. तर मी म्हणेन की आयुष्यामध्ये असा मोठे निर्णय जे खूप कमी होते त्यातला एक निर्णय असेल की नेदरलँड सोडून भारतामध्ये यायचा. तर 2015ची गोष्ट असेल की मी सायली माझी बायको आम्ही राहत होतो आणि 10 वर्ष झाले होते नेदरलँड्समध्ये. त्या क्षणाला माझी मुलगी तेव्हा नुकतीच सेकंड स्टँडर्ड मध्ये गेली होती. तर मग प्रश्न होता की आपण इथंच राहायचं आणि मग टिपिकल म्हणजे युरोपियन लोकांसारखं एक घर विकत घ्यायचं, वर्षातनं 1-2 आठवडे भारतात यायचे आणि मे बी 2 आठवडे 1 आठवड्याची युरोपमध्ये सुट्टी करायची. तर ते एक ऑप्शन होतं समोर. आणि दुसरं ऑप्शन होतं की सगळा गाशा गुंडाळायचा आणि भारतात यायचं. तर त्या क्षणाला आम्ही बोललो आणि कुठंतरी असं वाटलं की म्हणजे आपली फॅमिली भारतात आहे, आपली इच्छा आहे वापस जायची, भेटायची आणि नुकतेच काही दिवस न जाता अजून दिवस त्यांच्यासोबत जेव्हा पाहिजे तेव्हा जावं. आणि शक्य होतं की तेव्हा वापस गरज पडली तर तो कॉन्फिडन्स होता की आपण पुन्हा मे बी नेदरलँड्समध्ये आपण काम करू शकतो. तेवढा अनुभव होता, तेवढं एक्सपिरियन्स होता. म्हणून मग आम्ही ठरवलं की नाही, भारतात जाऊन बघायचं, जे होईल ते होईल. कारण की आपण आत्ता नाही गेलो तर म्हणलं ह्याच्यानंतर पुढच्या 8-10 वर्ष पुन्हा वापस जाणं शक्य नाहीये. आणि त्याच्यानंतर जेव्हा भारताचा निर्णय घेतला तर तो एक एका अर्थाने मोठा निर्णय होता ना. कारण की आयुष्यामध्ये जर विचार केला आपण, आता तू पण जेव्हा मला वाटतं की जेव्हा नोकरी सोडून कंटेंट बिझनेसमध्ये गेलास आणि आपण बोललो होतो की हा निर्णय घेणं काही सोपं नसतं. कारण की एकीकडं ऑब्व्हियसली एक पे ऑफ आहे जो की मच बेटर आहे आणि दुसरा पे ऑफ हा मच अनसर्टन आहे. तर तो अनसर्टन पे ऑफ घेताना म्हणजे तुम्हाला डोळे उघडे करूनच घ्यावे लागतात. तर एक चांगली गोष्ट जी होती, जी मे बी म्हणता येईल की निर्णय आमचा होता तो भारतात यायचा. म्हणजे मी मागं वळून बघितलं आणि त्यावेळेस जर मला भारतात यावं लागलं असतं दुसऱ्या कारणांमुळे तर आय थिंक आय वुड नॉट बी ॲज एन्थुझियास्टिक ॲज आय वॉज. पण तो स्वतःचा निर्णय असल्यामुळे इट बिकेम अ बिट इझियर. आणि त्यावेळेस माझं घर आम्स्टरडॅमला होतं आणि ऑफिस देन हागला होतं. आणि टिपिकल आम्स्टरडॅम लाईफस्टाईल म्हणजे मी 10 वर्ष नेदरलँड्समध्ये कधी कार नाही चालवली. माझ्याकडे एक सायकल होती. घरातनं सायकलवरनं निघायचं, रेल्वे स्टेशनवर जायचं, तिथून रेल्वेनी ऑफिसच्या जवळ जायचं, तिथून चालत चालत ऑफिसला जायचं. तर नेदरलँड्स टू आम्स्टरडॅम ट्रेनमध्ये जात असताना त्यावेळेस नुकतेच स्मार्टफोन्स म्हणजे तेव्हा होते ते म्हणजे ब्लॅकबेरी नंतर पहिले स्मार्टफोन्स घेतले होते. आणि त्या ट्रेन स्टेशनवर ऍड होती, डचमध्ये होती की वेलके बुक लाऊस तरी आहे किंवा तुम्ही कुठलं पुस्तक ऐकतायत. आणि खाली स्टोरी टेल होतं. तर मी पुस्तकं वाचायचो ऑफकोर्स फोनवर. आणि त्याच्या अगोदर तुला स्टोरी टेल ह्या ब्रँड बद्दल कल्पना नव्हती? त्याच्या अगोदर मला कल्पना नव्हती. तर मी इनफॅक्ट स्टोरी टेलच्या मार्केटिंगमुळे स्टोरी टेल वापरायला चालू केलं. आणि मी पहिल्यांदा डाउनलोड केलं स्टोरी टेल. आणि आपण पुस्तकं ऐकतो, पण आपण मराठी म्हणलं ना तर लहानपणी आय थिंक
माझ्या पहिल्या आठवणी असत्याल बाबासाहेब पुरंदरेच्या शिवाजीवरच्या गोष्टी ऐकल्याच्या, म्हणजे कवी भूषण असेल, हिरकणी असेल, त्याच्यानंतर पु ल देशपांडेच्या गोष्टी, वपू काळेच्या. तर एका अर्थाने मराठीमध्ये ऑडिओ बुक्स ह्या खूप आधी होत्या, कथाकथन किंवा काय. पण त्याच्यानंतर मधल्या काळामध्ये कुठेतरी गोष्टी ऐकायची सवय कमी झालेली होती. तर ती स्टोरी टेलमुळे मी चालू केलं. आणि मी असं नाही म्हणणार की ऑडिओ बुक ऐकल्या मी लगेच ऐकायला चालू केलं. अमेरिकेमध्ये मला वाटतं ऑडिबलनं 1990s पासून केलं होतं. आणि इनफॅक्ट ऑडिबलचा स्टोरी टेलचा जो फाउंडर आहे योनास, त्याची गोष्ट आहे की योनास काम करायला स्वित्झर्लंडमध्ये राहायचा आणि स्वित्झर्लंडमधून अमेरिकेमध्ये जेव्हा प्रवास करायचा तेव्हा त्यानं ऑडिबल ऐकायला चालू केलं आणि त्याच्यावरनं इन्स्पायर होऊन त्यानं स्टोरी टेल चालू केलं इकडं. आणि मग मी स्टोरी टेल ऐकायला चालू केलं आणि मला आठवतंय सप्टेंबर 2015 मध्ये मी योनासला मेल केलं. मी तेव्हा बघितलं की भारतामध्ये अशी काही सर्व्हिस आहे का अवेलेबल, तर अशी काही नव्हती. म्हणजे मी मेलमध्ये लिहिलं त्याला की अरे, मी म्हणलं की मला पुस्तकं आवडतात, मला वाटतं चांगली फील्ड आहे, मी भारतात जायची माझी इच्छा आहे, तर मी हे भारतात करू शकतो. आणि नशिबानं त्या क्षणाला स्टोरी टेल प्रॉफिटेबल होतं, ते एक्सपान्शनचा विचार करायला होते. तर त्यांनी मला सांगितलं की तू ये आणि पिच कर. मग मी डिसेंबरमध्ये माझ्या स्वतःच्या पैशाने स्टॉकहोमला गेलो. म्हणजे काही इथं त्यांनी काही तिकिटाचे पैसे दिले नव्हते, राहायचे दिले नव्हते. मी आपल्या आपण गेलो आणि मग प्रेझेंटेशन तयार केलं आणि त्यांना दाखवलं की भारताचं मार्केट कसं आहे, काय आहे. त्यांना आवडलं. ते म्हणले आपण विचार करू. पण मी ऑलरेडी तोपर्यंत ठरवलं होतं भारतात यायचं म्हणून. तर मी जानेवारीमध्ये भारतामध्ये आलो 2016च्या. त्यावेळेस माझ्याकडे स्टोरी टेल नव्हतं. तर मी तेव्हा विचार केला होता की म्हणलं आपण भारतात जाऊ आणि पुस्तक लिहायची इच्छा होती. म्हटलं पुस्तक लिहूत, काहीतरी करूत आणि तोपर्यंत 3-4 महिने बघून कुठंतरी म्हणजे पुस्तकं ह्या फील्डमध्ये काहीतरी करूत. पण त्याच्याविषयी अभ्यास काहीच नव्हता बरं का. म्हणजे आपण प्रकाशन काही संबंध नव्हता. म्हणजे कळंब, लातूरमध्ये किंवा औरंगाबाद त्याच्या आधीचं आयुष्य गेलं होतं. तर मी आलो आणि मग फेब्रुवारीमध्ये ते म्हणले की तू म्हणले भारताची प्री स्टडी कर. आणि मग मी 3 महिने प्री स्टडी केली, पब्लिशर्सशी बोललो, ओळखी काढल्या, बघितलं काय करायचंय. आणि मग मी त्यांना जूनमध्ये प्रेझेंट केली आणि ते म्हणले ठीक आहे, भारतात लॉन्च करायला वेळ लागेल, पण तू टीम बिल्ड कर आणि गोष्टी करायला चालू. आणि मग मी भारतामध्ये एसेन्शियली बिझनेस सेटअप केला. बिझनेस सेटअप म्हणजे काय केला की आधी सुरुवातीला कॉफी शॉप्स, मग एक ऑफिस घेतलं. ऑफिसमध्ये लोकांना इंटरव्ह्यूला बोलवलं. मला आठवतं पहिल्या दिवशी जेव्हा मी ऑफिसची चावी मिळाली होती तेव्हा कुणीच नव्हतं. ना रिसेप्शनिस्ट होती, ना काम करणारं कुणी होतं आणि इंटरव्ह्यूज होते. तर मी ऑफिसमध्ये गेलो, झाडू घेतला, आधी झाडू मारला आणि मग खुर्चीवर बसलो. म्हणलं आता पहिला इंटरव्ह्यू वाला येईल कुणीतरी. आणि तिथून सुरुवात झाली आणि इट्स बीन अन इंटरेस्टिंग स्टोरी. म्हणजे आता मला 10 वर्ष होतील पुढच्या 2-3 महिन्यांमध्ये. आणि इट्स बीन अप्स अँड डाऊन्स. म्हणजे स्टोरी टेल भारतात चालू केलं, आम्ही ओरिजिनल्स केल्या, टीम बिल्ड केली, भारतात लॉन्च केलं, मार्केटिंग केली आणि मग ते सगळी ग्लोबल परिस्थिती बदलली. म्हणजे इट वेंट अगेन्स्ट ग्रोथ कंपनीज. त्याच्यामुळे खूप साऱ्या जणांना कमी करून पुन्हा कंपनी एकदम छोटी पण करावी लागली प्रॉफिटेबल करायला. पण आज भारतामध्ये स्टोरी टेल प्रॉफिटेबल आहे, सॉलिड आहे. एकेकाळी म्हणजे जेव्हा आम्ही लॉन्च केलं होतं तेव्हा लोक मे बी 5-6 घंटे ऐकत असतील. आज मी बघितलं तर लोक 15 घंट्यापेक्षा जास्त ऐकतात भारतामध्ये ऑडिओ बुक्स. तर इट्स बीन अ वंडरफुल एक्सपिरियन्स सो टू स्पीक. व्हेरी अमेझिंग. मला ह्या गोष्टीमधलं सगळ्यात भारी गोष्ट काय वाटते योगेश, माहिती का, की तू ते कोल्ड पिच ईमेल पाठवलीस त्या सीईओला. म्हणजे ऍब्सोल्युटली लाईक असं आहे, मला असं आहे, आय एम पॅशनेट अबाउट बुक्स, दिस इज व्हॉट आय प्लॅन टू गो बॅक अँड आय थिंक आय कॅन हेल्प यू गाईज, राईट? हे मला असं वाटतं भरपूर वेळेस आपण फार घाबरतो अशा अप्रोचला किंवा अशा मेथोडॉलॉजीला, लाईक कोल्ड कॉलिंग, कोल्ड इमेलिंग. पण मला असं फार वाटतं हे महत्वाचं आहे. म्हणजे फिअर ऑफ रिजेक्शन किंवा फिअर ऑफ फेल्युअर आपल्याला कुठेतरी फार असं बांधून ठेवतं. खरी गोष्ट. आणि आता तूही आता अमेरिकेत इतके वर्ष राहिलायस किंवा मी पण नेदरलँड्समध्ये राहिलोय. तर हे आपल्यामध्ये म्हणजे जास्त प्रमाणात आहे. आणि त्याचं मग आपण कारण विचार करायचा प्रयत्न केला. कारण की मी आता हे युरोपमधले मुलं मुली बघितले मी. तर जसं माझा नेदरलँडमध्ये मित्र होता, तो इन्व्हेस्टमेंट बँकिंग करायचा आणि आम्ही 2-3 वर्कशॉप्स आणि ह्याच्यामध्ये एकत्र होतो. आणि एके दिवशी त्यानं ठरवलं, तो म्हणला मला सायकलिंग करायचं आणि तो नेदरलँड्स मधून त्यानं फिलिपिन्स पर्यंत सायकलिंग केलं, नोकरी सोडून देऊन. म्हणजे हा पोरगा हार्डली 26-27चा असेल आणि मे बी तो अमेरिकेत पण बघितला असशील तू. हे अमेरिका किंवा युरोपमध्ये जास्त आहे.
तर आय थिंक ह्याचा एक परिणाम तुमचं लेवल कुठं आहे, तुमच्या देशाची, सोसायटीची, तुमच्याकडे सिक्युरिटी नेट किती आहे, ह्या गोष्टीचा परिणाम पडतो. बरोबर. आपण भारतामधून म्हणजे आपल्याला आठवत असेल तर 12वी मध्ये एक मार्क म्हणजे अगदी 30 नंबर्सचा फरक असायचा. तू आता बिट्स पिलानीला गेलास किंवा काय, म्हणजे त्यावेळेस 1-2 मार्कांवर डिसाईड व्हायचं ना की तुम्हाला कॉलेज मिळतं का नाही. तू जसं म्हटला कल्चरल बॅगेज, रिजनल रिझन्स, भरपूर म्हणजे देर इज लॉट ऑफ बायसेस वी ग्रो अप विथ ऑल दोज थिंग्स. पण हळूहळू मला असं वाटायला लागलं की इंडिया इज स्लोली वेकिंग अप फ्रॉम द स्लंबर. म्हणजे एस्पेशली यंग जनरेशन इज लाईक डायनॅमिक आहे, थोडंसं इन्स्पायरिंग आहे, अँड दे वॉन्ट टू चेंज द स्टेटस को. सो थिंग्स सीम टू बी चेंजिंग अँड ट्रेंडिंग इन द राईट डिरेक्शन. मी जेव्हा युरोपमध्ये राहिलो ना आणि जेव्हा लोकांशी बोलायचो बघायचो, माझ्या एक गोष्ट लक्षात आली की समजा मी नेदरलँडमध्ये राहिलो, तर नेदरलँड ही मागच्या 400-500 वर्षापासून देश आहे. म्हणजे इट्स बीन अ कंट्री. जेव्हा आपण इंग्लंड म्हणतो, इंग्लंड मागच्या 1000 वर्षापासून देश आहे. अमेरिका, आपली संस्कृती खूप जुनी आहे, पण आपण देश म्हणून 60-70 म्हणजे 75 वर्ष म्हणतोय आता. तर जसा हा वेळ चाललाय, म्हणजे मला वाटतं ना की आता मी ज्या गोष्टी ऍटलीस्ट देशांमध्ये बघितल्या, कारण की मी मध्ये 1 वर्ष प्रागला पण राहिला होतो, आणि मग मी ॲम्स्टरडॅममध्ये असताना माझ्या रोलच्यामुळे बऱ्याचशा देशांमध्ये रेग्युलरली जायचो. मग हंगेरी असेल, तुर्की असेल, स्पेन असेल, इटली असेल. आता मी स्वीडिश कंपनीत काम करतोय. तर विविध देशातल्या लोकांशी बोलून आणि बघून की कोण कुठं आहे, आय थिंक तुमचं एक जे पर कॅपिटा पर GDP असतं ना, जे एक महत्वाची गोष्ट आहे. आता जसं आम्ही पुस्तकांच्या बिझनेसमध्ये, आता मी जेव्हा आलो तेव्हा मला इंडस्ट्रीशी काही माहिती नव्हतं एवढं, म्हणजे काहीच माहिती नव्हतं म्हणणं की पब्लिशिंग काय, पुस्तक किती विकले जातात किंवा काय. कारण की आपलं आयुष्य गेलं लायब्ररीमधून पुस्तक घेण्यामध्ये. म्हणजे मी पुस्तकं वाचायला चालू केले आमच्या कळंबच्या नगरपालिकेची लायब्ररी, आणि मग आमच्या आजीची लातूरची बलभीम वाचनालय. आणि मग तिथं समजा मला 9वी-10वी मध्ये सुहास शिरवळकर आवडायचे लेखक म्हणून, तर बलभीम मध्ये त्यांचे सगळे पुस्तकं नव्हते. मग मी लातूरमधली गुजराती लायब्ररी, नगरपालिका लायब्ररी, अशा उरलेल्या लायब्ररीज जॉईन केल्या की ह्यांचे उरलेले पुस्तकं मला वाचायला मिळावेत. तेव्हा ह्याचे पुस्तकं आपण विकत घेऊ शकतो, हा विचार पण कधी डोक्यामध्ये नव्हता. बरोबर आहे. कारण की तुला आठवत असेल त्यावेळेस आपल्याला पॉकेट मनी नावाची संकल्पना नसायची. सायकलची हवा गेली तर 4 आणे किंवा 8 आणे असायचे. आणि तुम्ही पुस्तक विकत घेणार म्हणजे कधीतरी एसटी स्टँडवरून चंपक किंवा चांदोबा. दॅट वॉज द हाईट ऑफ आवर इंटेलिजन्स, राईट. आणि हे आय थिंक खूप जणांविषयी खरं आपल्या जनरेशन मधल्या. तुला मला तर आठवतं, म्हणजे मला तर म्हणजे 11वी-12वी मध्ये ती आपली शाहूची जी लायब्ररी होती ना, तिथून मी ययाती आणलं होतं आपल्या 12वीच्या मार्चच्या परीक्षेच्या, म्हणजे त्या जानेवारीमध्ये. आणि आई एवढी ओरडली होती मला की 2 महिन्यावर बोर्डाची परीक्षा आली आणि तू कुठे ययाती वाचत बसलाय. म्हणजे पुस्तक. तर मला राहुल आधी सांग, तू ययाती वाचलं का नाही त्याच्यानंतर? ते वाचून मी जरा 2-3 आठवडे गार पडलो होतो. जरा लवकरच वाचण्यात आलं ययाती असं मला वाटलं. 12वीत नको वाचायला ययाती, ते पण बोर्डाच्या परीक्षेच्या अगोदर तर बिलकुल वाचायला नको. पण हो, म्हणजे येस, एक्झॅक्टली, कल्चरल रिझन्स. आपल्याकडे पुस्तकांना घेऊन किंवा स्टोरी टेलिंगला घेऊन एक थोडंसं आहे ते, म्हणजे त्याला तेवढं वाव नाहीये किंवा तेवढं. आता एक्झाम्पल, फार सोपं एक्झाम्पल, अमेरिकेमध्ये इथे शाळेमध्ये माझी मुलं आता मस्त, त्यांना एखादं छान असं फेमस 1984 आय थिंक ईशानने केलं मागच्या वर्षी वगैरे, काय ग्रुप प्रोजेक्ट, म्हणजे ॲज अ ग्रुप ते वाचणार आणि दे ट्राय टू अनालाइज काय थीम आहे, आणि दे ट्राय टू डिबेट आणि वगैरे. आपण कधी केलं होतं का? मला नाही आठवत राव शाळेत असं. आमच्या तर शाळेत लायब्ररी होती हेच मला आठवत नाही, किंवा कुठं असेल तर बघितल्याची तरी आठवत नाही मी, कमीत कमी. पण तू जे म्हणतोस ना, तर आता मला जे इतके वर्ष ह्या फील्डमध्ये काम करून जी एक गोष्ट लक्षात आली आहे की आपल्याकडं आपल्या मराठीचं समजा पुस्तकांचं आपण मार्केट बघितलं तर ते मे बी किती असेल, ते 200-300 करोड आहे फक्त. 10 करोड मराठी लोक आहेत.
म्हणजे महाराष्ट्रात जेवढं चहाचं एका दिवशी सकाळचं मार्केट आहे तेवढं पुस्तकांचं वर्षाचं मार्केट आहे. आणि आता ह्याचे विविध कारण आहेत बरं का. म्हणजे प्रामाणिकपणे आपण जेव्हा कॉलेजमध्ये किंवा शाळेत होतो तर दॅट वॉज अर्ली 1990s, की जेव्हा लिबरलायझेशन चालू झालं. आणि त्याच्या आधी लेट्स बी फ्रँक, आपलं पर कॅपिटल GDP तेव्हा 1000 पण नव्हतं. आजही आपलं 2500 आहे. अमेरिकेचा 80,000 आहे. हा जो फरक आहे ना 2500 ते 80,000चा, तर उद्या जेव्हा भारत 2.5 वरनं 5 किंवा 10 वर जाईल 10-15 वर्षांनी, तर तुमचं डिस्पोजेबल इन्कम वाढतं. कारण की इकॉनॉमिक्समध्ये आपण काय शिकतो की पहिले आयुष्यात महत्वाच्या गोष्टी असतात आणि मग ऑप्शनल गोष्टी चालू होतात. म्हणजे आधी अन्न कपडा हे असेल, मग त्याच्यानंतर मे बी तुमचं जास्त अन्न, किंवा आपल्याकडं सगळ्यात मोठा खर्च लोक दारू करतात, म्हणजे विच इज द नेक्स्ट लेवल ऑफ प्लेजर. पिक्चर, फिरणं करतात, जे आपल्याकडे चालू झालंय. पुस्तकं हे प्लेजर त्याच्यापेक्षा वरचं प्लेजर आहे. तर मला स्वतःला आय एम पॉझिटिव्ह की जसं ॲज इंडिया विल ग्रो, बुक्स विल स्टार्ट बिकमिंग मोर इम्पॉर्टंट. म्हणजे मी अमेरिकेचा डेटा वाचला होता की अमेरिकेमध्ये 75% अमेरिकन लोक हे वर्षातनं काही पुस्तकं वाचतात आणि 20% लोक हे ऑडिओ बुक लिस्नर्स आहेत टोटल अमेरिकन पॉप्युलेशनच्या. दॅट्स अ ह्यूज नंबर, राईट. त्या मानाने जर तुम्ही भारतात किंवा मराठीमध्ये आपण बघितलं स्पेशली, तर दॅट्स अ स्मॉल मार्केट. पण पुढच्या 10-20-30 वर्षांमध्ये मला खात्री आहे की ही वाढेल. आता इथं एक चॅलेंज आहे. तू ईशान म्हणला, तर ईशान कितवीत असेल आता? ईशान 10वीत आहे. 10वीत आहे. आपल्याकडं लहानपणी पोरं पुस्तकं वाचतात. जे आपल्याकडचा मराठीचा प्रॉब्लेम आहे की 7वी-8वी मध्ये आलं की मग तुम्ही IIT आणि त्या कॉलेजेस किंवा काय तिकडे तुम्ही जातात. नीट असेल 7वी ते 12वी, म्हणजे जे तुमचं मे बी 12 ते 17-18चं वयोगट आहे ना, की जेव्हा आपण म्हणतो की आपलं ब्रेन रिवायर होतं, त्या 6-7 वर्षांमध्ये स्ट्रक्चरली पुस्तक वाचायला जागाच नाहीये. म्हणजे ना तुमच्या सिलेबसमध्ये, ना तुमचे आईबाप तुम्हाला वाचू देतात, कारण की देर इज स्टील कॉम्पिटेटिव्हनेस भारतात तरी. आणि आपल्याकडे दुसरी एक गोष्ट झाली मागच्या 25 वर्षात, जर तो आकडे बघितले तर आता माझीच मुलगी मराठी वाचत नाही ना, कारण की आपला जो अप्पर मिडल क्लास आहे सगळा, दॅट हॅज होलसेल शिफ्टेड टू इंग्लिश स्कूल्स. तर हे जे चॅलेंज आहे ना, फ्रँकली स्पीकिंग माझ्याकडे त्याच्याकडे मला उत्तर नाही मिळालेलं आहे. पण ऑन अ बिगर लेवल जर मी विचार केला, ॲज अ कल्चर, ॲज अ सोसायटी, ॲज अ गव्हर्नमेंट, तुम्ही हे 12 ते 17 हे जे तुमचे रिवायरिंगचे वर्ष आहेत, त्या वयामध्ये, म्हणजे तू म्हणलास की तू मे बी ययाती त्या वयात वाचून हे झालं, पण इट इज ग्रेट, राईट. ययाती सारखी अभिजात पुस्तक तू वयाच्या 16-17व्या वर्षी वाचलंस, आणि दॅट हॅज अ लास्टिंग इम्पॅक्ट ऑन यू एज अ पर्सन. तर हे आपण स्ट्रक्चरली कसं करणार आहे? कारण की हे अमेरिका किंवा युरोपमध्ये करतात ते. त्याच्यात ग्रुप प्रोजेक्ट असतात किंवा त्याच्यामध्ये रीडिंग लिस्ट असतात. त्याच्यामध्ये भाषा शिकवताना तुम्ही हे पुस्तकं वाचणं हे गिवन आहे. आणि तुम्ही त्या वयात पुस्तकं वाचले ना की तुम्ही पुस्तकांपासून घाबरून राहत नाही. म्हणजे एक कादंबरी बघून तुम्हाला भीती नाही वाटत, कारण की तुम्ही ते वाचलेली असते. आपल्याकडं काय होतंय आज, आपल्याकडं आज 90-95% लोक, कारण की त्या वयात तुम्ही पुस्तक वाचलेलं नसतं, ते बॅरियर तयार होऊन जातं की मी पुस्तक वाचूच शकत नाही. पण तो एक पूर्णपणे दॅट्स अ होल डिफरंट गव्हर्नमेंट इश्यू. तुला असं नाही वाटत का योगेश की चेंजिंग मीडियम्स ने पण याच्यावर भरपूर इम्पॅक्ट झाला? आणि मला आता कुठेतरी एस्पेशली यंगर जनरेशनचा कन्झम्पशन पॅटर्न्स अराउंड दिस काइंड ऑफ थिंग्स चेंज होत आहे. म्हणजे ऑडिबल म्हण किंवा मग किंडल म्हण किंवा मग आता सोशल मीडिया म्हण, अँड दे जस्ट प्रेफर लाईक वॉट एव्हर स्ट्रीम्स नाव. ते तर आहेच, चेंजिंग मीडियम आहे एक पैलू त्याचा. दुसरा पैलू म्हणजे श्रिंकिंग अटेन्शन स्पॅन, राईट, विथ द यंगर जनरेशन. तर ह्या सगळ्या गोष्टींचा पण ह्या म्हणजे आपलं कन्झम्पशन ऑफ ट्रॅडिशनल बुक्स याच्यावर ऍडव्हर्स इम्पॅक्ट कुठे ना कुठे होणार असं मला वाटतंय. नाही, मला की नाही एक्झॅक्टली सेम नाही वाटत. म्हणजे आता असं येते की तुमच्या पाणीपुरीचं आयुष्यात जागा आहे, तुमच्या वडापावची आहे, तुमच्या जेवणाची आहे. म्हणजे विचार केला, आपण पुण्याला राहायला होतो आपल्या इंजिनिअरिंग नंतर, म्हणजे आपला दोघांचा टाइम खूप कमी ओव्हरलॅप झाला, पण
तू मला बोलवलंस म्हणून मी पुण्याला त्या हॉस्टेलमध्ये राहायला आलो, तू औरंगाबादला निघून गेलास. तर त्या मला आठवतंय जेव्हा मी तिथं होतो 21व्या वर्षी, तेव्हा आपल्या हॉस्टेलच्या खाली वडापाव आला होता आणि मी वर्षभर रोज दुपारी माझा लंच म्हणजे 1 किंवा 2 वडापाव असायचे. आता विचार केलास तू, तर आता मी वडापाव मे बी महिन्या 2 महिन्यातनं एखादा खात असेल, खूप झालं. तर तुमच्या शॉर्ट फॉर्मचा इम्पॅक्ट आहे, तुझ्या ह्या व्हर्टिकलचा आणि त्याचा. पण मला काय वाटतं की हा इम्पॅक्ट हा बदलेल, कारण की दिस इज टू न्यू. आणि ओव्हर द पिरियड मे बी मी असं नाही म्हणणार, मी म्हणेन की तुमच्या 100 पैकी 80% लोक हे शॉर्ट्स बघतील आणि 100 पैकी 10% लोकच पुस्तकं वाचतील. पण दॅट इज अब्सोल्युटली फाईन, कारण की इंग्लंड अमेरिकेमध्ये पण तेच आहे. तर पण मला काय वाटतं फक्त की ॲज अ सोसायटी 100 मधल्या 10% लोकांनी तरी पुस्तकं वाचले पाहिजेत. जर ते प्रमाण जर 1% असेल तर यू हॅव अ रिस्क. आणि जसं मी म्हणलं की ह्याला काही स्ट्रक्चरल सोल्युशन्स आहेत, की तुम्ही कुठल्या गोष्टी वाचतात, तुम्ही काय करतात, आणि त्याचा तुमच्या सोसायटीच्या ह्याच्यावर पण परिणाम पडतो, म्हणजे हाऊ गुड इट बिकम्स. तो आधी जो पॉइंट म्हटला थोडंसं मी मागे जातोय की तुम्ही कुठे राहता हे डिसिजन इज लाईक वन ऑफ द बिगेस्ट डिसिजन. आपल्या दोघांचा तो फेवरेट ऑथर नवल रविकांत, ही कीप्स टॉकिंग अबाउट दिस, लाईक दीज आर टू मोस्ट इम्पॉर्टंट डिसिजन्स यू विल मेक इन युअर लाईफ, राईट? की तुम्ही कुठे राहणार आहात आणि तुम्ही कोणाशी लग्न करणार आहात. म्हणजे दिस कॅन टोटली ॲब्सोल्युटली हॅव अ ह्यूज इम्पॅक्ट ऑन युअर वॉट एव्हर यू डू इन लाईफ. आणि तोच हे पण म्हणतो पुस्तकांविषयी. नवल म्हणतो की जर तुमची मुलं पुस्तकं वाचत असतील ना, त्यांना वाचू द्या, काही पण वाचू द्या. नेव्हर टेल देम की हे नको वाचू आणि कॉमिक्स नको वाचू किंवा मायथॉलॉजी नको वाचू किंवा मांगा किंवा ॲनिम नको वाचू. लेट देम कन्झ्युम. इव्हेंच्युअली दे विल इव्हॉल्व, दे विल ग्रो अँड दे विल गेट इन टू मोर सिरियस स्टफ. ॲब्सोल्युटली, ते पूर्णपणे खरं आहे ते, की मुलांना आणि तुम्ही घरात पुस्तकं ठेवा फक्त. म्हणजे मी तर म्हणतो ना, आमच्याकडं दोघंही पोरं भरभरून पुस्तकं असतात. आम्ही फक्त पुस्तकं ठेवलेली आहेत घरी. मग ते आपले आपण घेऊन वाचतात. म्हणजे मला आठवतं मी काही ते टिनटिन आणि ॲस्टेरिक्सचे कॉमिक्स आणले होते, नुसते ठेवले होते. मी आधी, मूल लहान आहे माझं, धाकटा मुलगा, तर त्याला मी वाचत, त्याला नाही, ही वॉज नॉट इंटरेस्टेड. पण मी मागच्या 1 महिन्यात बघतो स्वतः घेत होतो आणि वाचत होते. बुक्स हॅव सर्टन, म्हणजे कधी कुठलं पुस्तक तुम्हाला कधी आवडेल हे तुम्ही नाही सांगू शकत. ते एक आणि ते बुक उघडून ते बसून ते वाचणं किंवा ऐकणं. मी ऑडिओ बुक्स मध्ये पण असल्यामुळे तुम्ही वाचा आणि ऐका, दोन्ही करा. हा, ऐकणं माझं फ्रँकली ना, मी आय डोंट नो काय आहे, म्हणजे आय नेव्हर गॉट इन टू इट. पल्लवी ऐकते ऑडिबल वगैरे, बट आय एम जस्ट मोर ऑफ अ रीडर आय गेस. मी म्हणजे आता ऐकतो, आजकाल ऐकतो काय जास्त, ड्रायव्हिंग वगैरे करताना किंवा वॉकला जात असेल तर पॉडकास्ट ते ऐकतो. पण पुस्तकं ऐकणं हे आय डोंट नो, म्हणजे मी 1-2 ट्राय केले आय थिंक, बट नेव्हर गॉट इन टू इट. आय डोंट नो वेदर म्हणजे आय हॅव टू कीप ट्राईंग अँड इव्हेंच्युअली आय विल गेट. नाही, मी पण तसाच आहे. मी अजूनही पुस्तकं जास्त वाचतो. दॅट हॅज नॉट चेंज. पुस्तकांविषयी मी म्हणलं ना, की जेव्हा मी स्टोरी टेल सुरुवातीला चालू केलं आमस्टरडॅममध्ये ऐकायला, तेव्हा मी पहिल्यांदा घेतलं, थोडंसं ऐकलं आणि मग सबस्क्रिप्शन मी कॅन्सल करून टाकलं फ्री ट्रायलमध्ये. एकदा, दोनदा, तीनदा. आणि मग मला आठवतंय, मला 3 Men in a Boat हे पुस्तक आवडतं, जेरोम के जेरोमचं. तर ते स्टोरी टेलवर मार्टिन जार्विसच्या आवाजात होतं. आता हे पुस्तक मी खूप वेळा वाचलेलं आहे, पण ज्या पद्धतीनं त्यानं सांगितलं ना, तर दॅट वॉज आय थिंक द फर्स्ट टाइम जेव्हा की मी काही महिने, म्हणजे आय बिकेम अ रेग्युलर सबस्क्रायबर. आणि त्यावेळेस मग माझी मुलगी ऐकायला लागली रात्री झोपायच्या आधी. तर आणि देन आय बिकेम, म्हणजे तेव्हापासून मी सबस्क्रायबर आहे स्टोरी टेलचा. मुलीचं म्हणता येईल की ती आधी वाचायची, मग तिचा पिरियड होता एक ऐकायचा, आणि मग तिचं ऐकणं कमी झालं. त्याच्या विरुद्ध माझं मूल मात्र म्हणजे वयाच्या ऑलमोस्ट पहिल्या 1.5-2 वर्षापासून पुस्तक ऐकतं. आणि मागचे आता 5-7 वर्ष रोज रात्री पुस्तक ऐकूनच झोपतं ते. म्हणजे ही इज अ डेडिकेटेड ऑडिओ बुक लिस्नर. वाव वाव. तर म्हणजे नॉर्मली तुम्ही काय म्हणजे असं ब्लास्ट करता का त्याचे हेडफोन वगैरे काय असतं? नाही, हेडफोन्स नाही.
म्हणजे झोपायच्या एकतर आम्ही एकच त्या मानाने लवकर झोपतो, या स्पीकरवर लावून ठेवतो आणि मग ते टिपिकल आहे की थोडा वेळ ऐका, पण 15-20 मिनिटं झाली की बंद करा आणि मग टाइम टू गो टू बेड. वा वा, व्हेरी नाईस. सो आपलं जसं जुनं आपण झोपता झोपता थोडंसं वाचायचो, दॅट हॅज काइंड ऑफ शिफ्टेड टू लाईक ऐकता ऐकता झोपून. नाईस. येस. आता आपण थोडंसं ना वळूयात स्टोरी टेलिंग. आता स्टोरी टेलचाच तू इंडिया हेड आहेस आणि स्टोरी टेलिंग मला वाटतं हे जे स्टोरी टेलिंग ही जी गोष्ट आहे ना, ही नुसती, आता मी कंटेंट क्रिएशन मध्ये, तू कंटेंट प्रोडक्शन मध्येस, राईट, ही नुसती आपल्याला अप्लिकेबल होणारी गोष्ट नाहीये. म्हणजे वी ऑल टेल स्टोरीज. ऑफिसमध्ये प्रमोशन पाहिजे, यू हॅव टू टेल द स्टोरी टू युअर मॅनेजर टू गेट अहेड. मुलांना काही लेक्चर द्यायचं, शिकवण द्यायचं, यू बेटर डू इट इन अ स्टोरी, राईट, टू गेट इट अक्रॉस. सो आय फील लाईक फार फार महत्वाचं क्रिटिकल लाईफ स्किल आहे. आणि अनफॉर्च्युनेटली त्याच्यावर एवढं लक्ष आपल्या ट्रॅडिशनल एज्युकेशन सिस्टीम मध्ये नाहीये. सो लेट्स टॉक अ बिट अबाउट वाय स्टोरी टेलिंग इटसेल्फ इज सो इम्पॉर्टंट. जसं तू सांगितलं की आपण सतत गोष्टी सांगतो आणि म्हणजे इफ यू गो बॅक इनफ, जेव्हा लोक काय असते ते हंटर गॅदरर्स होते, तेव्हा ते हंटिंग करून रात्री शेकोटी लावायचे आणि शेकोटीच्या भोवती गोष्टी सांगत बसायचे. आणि त्यावेळेस पण मला खात्री आहे त्या पूर्ण त्याच्यामध्ये कुणीतरी एक जण असेल ज्याच्या गोष्टीला सगळेजण एकदम आवर्जून ऐकायचे की तू सांग मला, तू सांग. व्हायरल गोष्ट. ती व्हायरलिटी मे बी फक्त तेवढ्या छोट्या ग्रुपमध्ये असेल, पण नक्कीच की तर स्टोरी टेलिंगमुळे आपली भाषा डेव्हलप झाली आहे. म्हणजे आपण जर विचार केला की कम्युनिकेशन स्किल्स, शब्द, आयडियाज, तर एका अर्थाने स्टोरी टेलिंग, गोष्टी सांगणं आणि ऐकणं हा आपला मूळ स्वभाव धर्म आहे. म्हणजे पहिलं छापील पद्धतीमध्ये तर खूप नंतर आलं ना. इवन आपल्या हिंदू किंवा भारतीय संस्कृतीमध्ये श्रुती आणि स्मृती जे होतं, तर पण गोष्टी सांगणं तर होतच, कारण की म्हणून तर महाभारत ओरिजिनल आणि खूप बदललं, किंवा रामायण म्हणतात किती 100 वेगवेगळे रामायणाचे व्हर्जन्स होते. तर गोष्टी ह्या आपल्या कोर आहेत. आपण काय आहेत ह्याची गोष्ट, आपल्याला कुठं जायचंय त्याची गोष्ट, आणि हे जे सगळे आपण सगळे एकमेकांना गोष्टी सांगतच असतो. तर तुम्हाला कोण काय गोष्टी सांगतं ह्याचा अवेअरनेस येणं, आणि तुम्ही जे सांगतात ते तुम्ही कशा पद्धतीनं सांगतात हे जर तुम्हाला कळालं, तर यू आर अ मच मोर स्टेबल पर्सन. तू इन्फ्लुएन्स पुस्तक वाचलं असेल चियाल्डिनीचं. तर हे जे इन्फ्लुएन्स करतो आपण एकमेकांना, तो एका अर्थाने आपण ह्या गोष्टीच्या रूपानेच करतो ना. ऍब्सोल्युटली. त्यामुळे स्टोरी टेलिंग हे यायलाच पाहिजे. आणि मी तर म्हणेन की मी प्रोडक्शन करतो, पण मी क्रिएशन पण करतो. म्हणजे आम्ही स्टोरी टेल ओरिजिनलमध्ये भारतामध्ये मराठीमध्ये सगळ्यात जास्त ऑडिओ फर्स्ट स्टोरीज आम्ही तयार केल्या असतील. आणि इनफॅक्ट जर मी विचार केला तर माझ्या 5 वर्षातलं, जसं आता स्टोरी टेल करणं असेल किंवा मार्केटिंग करणं असेल, त्या बाबतीत बऱ्याचशा गोष्टीनं म्हणजे ग्लोबल टीम कडून होत्या, बऱ्याचशा स्ट्रक्चर्ड होत्या. जी एक गोष्ट मला स्वतःला खूप आनंद होतो जे मी शिकलो, ती म्हणजे गोष्ट कशी सांगायची. आणि हे शिकण्यामागं खूप प्रॅक्टिकल कारण होतं. की जसं मी सांगितलं की त्यांनी भारतामध्ये जेव्हा चालू करायला सांगितलं मला, त्या क्षणाला ते भारतात सर्व्हिस लॉन्च नव्हते करू शकत. पण 2016-17चा काळ होता आणि नेटफ्लिक्सचं हाऊस ऑफ कार्ड्स त्याच्या आधीच काही दिवसापूर्वी आलं होतं. त्याच्यामुळे डिजिटल ओरिजिनल्स ही खूप मोठी गोष्ट झाली होती त्या क्षणाला. आणि स्टोरी टेलनं पण स्वीडनमध्ये पहिले ओरिजिनल्स लॉन्च केले होते. तर आमचा सीईओ, आणि हे इज अ फॅन्टॅस्टिक गाय, तर त्याला विचारलं की म्हटलं तू ओरिजिनल्स करशील का. मी म्हटलं करतो. तो म्हटला ठीक आहे, तू कर ओरिजिनल्स, हे बजेट घे, टीम हायर कर आणि ओरिजिनल्स कर. म्हणजे प्रामाणिकपणे हे एखादा फाउंडर सीईओच करू शकतो. कारण की विचार कर, मी भारतात राहिलो नव्हतो, मी आयुष्यात एकही पुस्तक पब्लिश केलं नव्हतं, मी एकही गोष्ट केली नव्हती, आणि हा माणूस म्हणतो की तुला पैसे देतो, तू जा आणि मराठी ओरिजिनल्स तयार कर. अमेझिंग. म्हणजे तुला ऑलमोस्ट ग्रीनफील्ड प्रोजेक्ट. इट्स लाईक यू हॅव द एंटायर कॅनव्हास, पेंट इट. ऍब्सोल्युटली. आणि
आयुष्यामध्ये ना मी नेहमी म्हणतो की तुमचं हार्डवर्क असतं, लक असतं असं आपण म्हणतो. आणि 50% हार्डवर्क असतं, 50% लक असतं. आणि 50% हार्डवर्क केल्यानंतर 50% लक मिळतं. पण हे जे 50% लक असतं ना, दिस इज समथिंग विच इज ॲब्सोल्युटली नॉट इन युअर कंट्रोल. म्हणजे त्या क्षणाला स्टोरी टेलनं प्रॉफिटेबल व्हावं, जे की मागच्या 20 वर्षात ते हार्डली 4-5 वर्ष प्रॉफिटेबल राहिलेले आहेत. ते त्यातले वर्ष होते. मी जाणं, मी मेल करणं, आणि मला खात्री आहे इतर लोकांनी पण काही मेल केले असतील. पण त्या क्षणाला मी करणं, आणि ते हे लक आहे. आणि हे म्हणजे नवलनी पण लिहिलेलं आहे मला वाटतं, की तुम्ही बऱ्याच वेळा सक्सेसफुल लोकांना विचारता आणि लोक म्हणतात हार्डवर्क. नाही, हार्डवर्क न यू गेट सक्सेस, बट दॅट इज 50%. द अदर 50% इज ऑलवेज लक. आणि हा, तुम्ही एक काय करू शकता की यू कंटिन्यू डुईंग हार्डवर्क, यू कंटिन्यू थ्रोईंग. तुमचे जे असतात ना की तुम्ही दगड मारत राहा, कुठला दगड लागेल ते तुम्हाला सांगता येत नाही. तर इव्हन लक इज हार्डवर्क, पण लक लागतं. तर त्यानं मला सांगितलं कर म्हणून. आणि सुरुवातीला मी आलो तेव्हा मी तर काय, बाबा तू लेखक आहेस का, मी पैसे देतो, लिही माझ्यासाठी. पण तरी पण आम्ही पहिले ओरिजिनल्स केले. आणि जेव्हा मी ओरिजिनल्स केले, हे ऑडिओ फर्स्ट ओरिजिनल होते, ऐकायचे. आणि एक वेब प्लॅटफॉर्म, ॲप प्लॅटफॉर्म असल्यामुळे काय होतं की आम्हाला कळायचं की कुठले लोक गोष्ट चालू करतात आणि ती किती संपवतात. अनालिटिक्स हे तुम्हाला प्रिंटमध्ये मे बी कळणार नाही. म्हणजे तू तर ते करतोस किंवा सगळेच क्रिएटरनी करायलाच पाहिजे. तर आम्हाला ते गोष्टीमध्ये होतं ना, आमचे ओरिजिनल 10 घंट्याचे होते. तर मी बघितलं की ट्रॅडिशनल पुस्तकाचा फिनिशिंग रेट हा 30-35% आहे. आणि आमच्या ओरिजिनलचा फिनिशिंग रेट पण 40% होता. पण आमचे जे स्वीडन किंवा स्कॅन्डिनेव्हिया मधले जे ओरिजिनल्स होते त्यांचा फिनिशिंग रेट 80% होता. तर आता आपण तर अनालिटिकल कम्पिटिटिव्ह असल्यामुळे प्रश्न पडतो ना की माझे 40% का आणि ह्यांचा 80% का बरं. आणि मग मी तो जर्नी चालू केला स्टोरी टेलिंगचा, की तुम्ही गोष्ट कशी चालू करतात, तुम्ही गोष्ट पुढे कशी नेतात, तुम्ही संपवतात काय, कुणाची गोष्ट सांगितली पाहिजे, कधी सांगितली पाहिजे, आपल्याकडं का होत नाही. आणि मग तुम्ही म्हणतात ना की तुम्ही एक गोष्ट करता, तुम्हाला दुसरी गोष्ट कळते. तेव्हा मला आयुष्यात पहिल्यांदा असं जेन्युइनली कळलं की अमेरिकेमध्ये हे जे क्रिएटिव्ह रायटिंगचे जे क्लासेस होतात सगळीकडं, की ज्याच्यामध्ये तुम्हाला काय लिहायचंय हे महत्वाचं ठरतं, तसं आपल्याकडं बऱ्याचशा वेळा मराठी लिटरेचर शिकतात म्हणजे तुम्ही टीका शिकतात, क्रिएटिव्हिटी शिकत नाही. कारण की क्रिएटिव्हिटीला पुढे तुम्ही रोजगार नाही करू शकत. आणि त्याचं कारण आहे की इंडस्ट्री किती मोठी आहे. आता रोजगाराचा विचार करणं, की आपण जे म्हणतो की मी काय केल्यामुळे मला लिव्हिंग वेज मिळेल, आणि मे बी माझं लिव्हिंग वेज $1 मिलियन नसेल, माझं $1,00,000 असेल. तर समजा आता युट्यूब हॅज अ पोटेन्शियल टू गिव्ह लिव्हिंग वेज, डेली मोशन डझंट. त्याच्यामुळे युट्यूब क्रिएटर्स आहेत, डेली मोशन क्रिएटर्स मे बी एवढे नाही आहेत. तर हा जो फरक होता, आणि तुम्हाला ते नसेल मिळत असल्यामुळे, की म्हणजे जी अमेरिकन इंडस्ट्री किंवा युरोपियन लिटरेचर इंडस्ट्री मोठी असल्यामुळे तिथं तुम्ही लेखक म्हणून यू कुड ऍक्च्युअली मेक अ लिव्हिंग टू अ सर्टन एक्सटेंट. तर आपल्याकडं त्याच्यावर कसं होतं की आपल्याकडं त्याच्यामुळे बऱ्याच वेळा की तुमचं इंटरनल स्किल वॉज द की पार्ट. तेव्हा आपल्या मराठीमध्ये जे पुस्तकं, समजा ग्रेट पुस्तक आले, ययाती आलं, तर ययाती मध्ये त्या लेखकाचं एक हे होतं की मला हे पुस्तक लिहायचंच आहे, माझ्या आतमधलं पुस्तक आहे. पण कमर्शियल फिक्शनमध्ये मे बी एवढं नव्हतं. मग त्याच्यामध्ये लेखक जे होते, जे कमर्शियली लिहून करायचे, ते कमी होते. तर हे जे स्टोरी टेलिंग आहे, त्यात 2 गोष्टी आहेत जे तू म्हणतोस ना. एक आहे इम्पॉर्टन्स ऑफ स्टोरी टेलिंग, जे की आयुष्यात सगळीकडेच महत्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट मला स्वतःला जाणवलेली स्टोरी टेलिंग मध्ये, की तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे की तुमची स्टोरी काय. की जेव्हा तुमचं कॅरेक्टर असतं, कॅरेक्टरला एम असतं, आणि ते एम जेवढं क्लिअर होतं तेवढी ती स्टोरी रेझोनेट होते. तर आपल्याविषयी पण असंच आहे ना आयुष्यामध्ये, की आपलं एम काय, हॅपीनेस काय. म्हणजे बऱ्याच वेळा लोक, आपण नेहमी म्हणजे म्हणतात सगळे पैसा पैसा पैसा, पण की इज दॅट दी एम. किंवा आता मी काल एक स्टडी वाचली हॅपीनेस विषयी,
की ज्याच्यामध्ये तुमचे रिलेशनशिप हे त्यांनी दिलंय, की म्हणजे ती हार्वर्डची जी 75 year old स्टडी आहे की युअर रिलेशनशिप्स आर द मोस्ट इम्पॉर्टंट, आणि रिलेशनशिप विथ युअर बेटर हाफ्स इज मोस्ट इम्पॉर्टंट. ऍटलीस्ट मला तरी म्हणेन की बेटर हाफची रिलेशनशिप करणं, त्याच्यात इन्व्हेस्ट करणं, इट टुक मी इयर्स टू लर्न ऑल दिस. मी अजूनही नाही म्हणत की शिकू शकलो, म्हणजे सगळं शिकलोय म्हणून, पण यु नो दॅट इज अन इम्पॉर्टंट पार्ट, राईट? आणि मग ह्या ज्या स्टोरीज आहेत सगळ्या ज्या त्याच्या भोवती येतात, तर करिअरमध्ये इट्स नॉट जस्ट अबाउट डुईंग करिअर, बट इट्स अबाउट हॅव्हिंग अ गुड करिअर. इट्स नॉट जस्ट अबाउट हॅव्हिंग रिलेशनशिप्स. आता आपण विचार केला की आपण आता मागचे 30 वर्ष झाले ऑलमोस्ट मित्र आहेत, तर तुम्ही नुसते मित्र आहेत असं नाहीये ना, तुम्ही तर टाइम घेतायत, म्हणजे वेळ मिळून यू आर इन्व्हेस्टिंग टाइम. मागच्याच तू आलास भारतामध्ये तेव्हा आपण वेळ घेऊन एक दिवस घालवला, म्हणजे आणि त्याच्यासाठी मला आता माझ्यासाठी तर ठीक आहे, मी तर इथं राहतो, पण मला माहितीये की भारतातून तुम्ही दुसरीकडनं आलात की तुम्हाला खूप ऑब्लिगेशन्स असतात, फॅमिलीचे, ह्याचे त्याचे, सगळे नातेवाईक भेटा म्हणतात. तर आय रिअली अप्रिशिएटेड दॅट यू टूक टाइम टू स्पेंड वन डे, की एक दिवस जेव्हा तुम्ही नुसते बसून गप्पा मारतायत, तर दॅट इज अन इन्व्हेस्टमेंट, राईट? आणि ते आपली स्टोरी झाली ती एका अर्थाने, की दॅट इज अन ॲडव्हेंचर. तर हे तुम्ही करत राहणं, म्हणजे स्टोरी टेलिंग हे महत्वाचं, हे कळणं पहिली गोष्ट आहे, आणि चांगली स्टोरी सांगणं ही दुसरी गोष्ट आहे. पुन्हा तो आय थिंक थर्ड कॉमन थीम फ्रॉम नवल फॉर्मच्या पुस्तकात, ऑल गुड रिटर्न्स इन लाईफ कम इन द लॉंग रन, राईट? कंपाऊंडिंग, इव्हन रिलेशनशिप मध्ये पण आपण मार्केटच्या आणि त्या नेहमी आपण शेअर मार्केट आणि पैशांच्याच बाबतीत कंपाऊंडिंग ह्या टर्मला जास्त उपयोग करतो, पण रिलेशनशिप मध्ये तू म्हटलं तसं ऍब्सोल्युटली इम्पॉर्टंट आहे. जेवढं तुमची रिलेशनशिप तुम्ही वर्षानुवर्षे ओव्हर डिकेड्स घनिष्ठ होत जाणार, तसे रिटर्न्स त्याचे ऍब्सोल्युटली फिनॉमिनल मिळणार तुम्हाला. अमेझिंग. आता जर आपल्या प्रेक्षकांपैकी योगेश, प्रेक्षकाला कळलंय यस स्टोरी टेलिंग क्रिटिकल इम्पॉर्टन्स स्किल आहे आजच्या घडीला पुढे जाण्यासाठी, नुसतं पुढे जाण्यासाठी नाही, तू म्हणतोय जसं तुमच्या एखाद्या इंटरनल पीससाठी, तुमच्या त्या हॅपीनेस स्टेबिलिटीसाठी सुद्धा यू नीड दॅट, राईट? जो ज्याला मे बी ही इज अनस्किल्ड इन स्टोरी टेलिंग, असे काही तू टिप्स देऊ शकतो का, किंवा काही रेफरन्सेस किंवा काही बुक्स किंवा काही पॉइंटर्स देऊ शकतो का, की हाऊ डू आय इवन गेट स्टार्टेड अराउंड स्टोरी टेलिंग? काय करायला पाहिजे? स्टोरी टेलिंग साठी, कारण की तू पॉडकास्ट म्हणला, तर समबडी लाईक सायमन सिनेक, तर सायमन सिनेकचे पॉडकास्ट अप्रतिम असतात. त्याच्यामुळे स्टार्ट विथ व्हाय सारखं आहे पुस्तक, किंवा स्टार्ट विथ व्हाय म्हणेन मी, इन्फ्लुएन्स म्हणेन, की असे 2-3 जे पुस्तक आहेत की जे तुम्ही वाचून, थिंकिंग फास्ट अँड स्लो, डॅनियल कानेमानचं, तर दिस इज व्हेरी लाईक क्विक शॉर्ट, की तिथून चालू केलं की देन यू कॅन गो इन टू द मच मोर डिटेल. तर हे नॉन फिक्शन झालं, की हे 2-3 गोष्टी नॉन फिक्शनच्या करा. आणि फिक्शन मध्ये मी म्हणेन की कुठलेही मे बी 5-10 पुस्तकं वाचा वेगवेगळे, यु नो, आणि दुसऱ्या अनुभवांचे वाचा, की तुम्ही पुरुष आहेत तर बाईचे वाचा, बाई आहेत तर पुरुषाचे वाचा, मे बी तुम्ही भारतीय आहेत तर तुम्ही आफ्रिकन अमेरिकनचे वाचा. रीड फिक्शन, कारण की आपण आपली फक्त एकच आयुष्य जगतो. आपण जेव्हा तुम्ही एखाद्याची कुठली तरी गोष्ट वाचतात, तेव्हा तुम्ही कुणाच तरी दुसऱ्याचं आयुष्य जगतात, आणि मे बी तुम्हाला सगळं पटेल, नाही पटेल, आवडेल, पण इट काइंड ऑफ ग्रोज युअर कॅनव्हस आणि मेक्स यू अप्रिशिएट थिंग्स. तर ह्या 2 गोष्टी आहेत, ह्या 2 गोष्टींपासून सुरुवात केला. आणि मग त्यानंतर तुम्हाला टेक्निकल पुस्तकं आहेत काही स्टोरी टेलिंगचे, हिरो जर्नी सारखं आहे, किंवा सेल्फ एडिटिंग टिप्स फॉर रायटर्स म्हणून आहे. तर दीज आर लाईक व्हेरी, पण हे टेक्निकल झाले बरं का. तर मी म्हणजे स्टोरी टेलिंग मध्ये ना सुरुवात एवढ्या 2 गोष्टींनी जरी केली, आणि मग लक्षात घेतलं की स्टोरी आहे, तर स्टोरी ही तुमची कशी असते, की स्टोरी हॅज अन ऑब्जेक्ट ऑफ डिझायर. तुमच्या आपण आपले सगळे प्रत्येक आपल्या स्टोरीचे हिरो किंवा हिरो आहेत. आता मी हिरोईन नाही म्हणणार, जेंडर अग्नोस्टिक हिरो आहेत आपण आपल्या गोष्टीचे. तर हिरोला ऑब्जेक्ट ऑफ डिझायर असतं, आणि मग आपली स्ट्रेंथ अँड विकनेस असते कुठल्याही गोष्टीमध्ये. जर तू विचार केलास, म्हणजे इव्हन हॅरी पॉटर सारख्या गोष्टीमध्ये पण सेमच तुमचं
आर्क आहे किंवा स्टार वॉर्स मध्ये प्रिटी मच ऑल पॉप्युलर स्टोरीज हॅव द सेम काइंड ऑफ आर्क. तर तुम्ही हा आर्क लक्षात घेतला की स्टोरी टेलिंग मध्ये की तुम्हाला ऑफिसमध्ये काय करायचंय, तुम्हाला पर्सनल रिलेशनशिपमध्ये काय करायचंय, आणि मग तुम्ही आपल्या पण बघायला लागलात मे बी काही गोष्टी असतात ज्या तुम्हाला करायच्या नसतात, म्हणजे ज्या तुम्ही फक्त विचार न केल्यामुळे तुम्ही करायला लागतात. आणि मग एकदा तुम्ही त्याचा विचार केला, आता तू विचार कर की जेव्हा तू ठरवलं की फुल टाइम नोकरी सोडून डुईंग कंटेंट हा तू जंप घेतलास, तेव्हा यू आर गोइंग आफ्टर द ऑब्जेक्ट ऑफ युअर डिझायर. बरोबर. तर हे जेव्हा तुम्ही करायला लागतात ना, आणि हे जेव्हा तुम्ही रिअलिस्टिकली बघायला लागतात, घ्यायला लागतात, आणि याच्यामध्ये आपण चुका करतो. आणि फिक्शनचा दुसरा पॉईंट काय असतो की त्याच्यामध्ये वेगवेगळे कॅरेक्टर्स चुका करतात, आणि चुका न करणं हे ऑप्शन नसतं आपल्याला आयुष्यामध्ये माणूस म्हणून. चुका ऍक्सेप्ट करणं हे असतं, चुका कमी करणं हे असतं. तर मला वाटतं की ह्याच्यामध्ये जसं ही तुम्ही जी गोष्ट सांगत जातात स्वतःला, की जसं मी ह्या गोष्टीतून किंवा हे बघून हे शिकलो की रिलेशनशिप वाली गोष्ट असेल, की मग मी ठरवलं की नाही, देर आर सम रिलेशनशिप्स की जिथं मी ऍक्टिव्हली इन्व्हेस्ट करेन, मी पॅसिव्हली नाही. आणि मग इन्व्हेस्टमेंट ही फक्त वेळेची, म्हणजे वेळेची तर असतेच, पण वेळेसोबत विचारांची पण असते ना तुमच्या. जसं तू म्हणलास की तुमच्या पार्टनर सोबत म्हणजे तुम्ही होला हो म्हणणं नाहीये, गिव्ह अँड टेक करा, पण तुमचं बेसिक मुद्दा काय आहे, जसं त्यांना पण सांगितलं त्या हार्वर्डच्या स्टडीमध्ये, की यू आर देअर फॉर इच अदर. की तुमच्या पार्टनरला जेव्हा आतमधून वाटेल की आय डोंट नीड टू बी अफ्रेड ऑफ दिस रिलेशनशिप, म्हणजे देन यू कॅन बी फ्री विथ अ स्टेबल बॅकग्राऊंड. तर आय थिंक आपण स्टोरी टेलिंगचा विचार करायला लागलो आणि आपण गोष्ट सांगायला लागलो स्वतःची, दुसऱ्यांची, सगळ्यांची, की हे डिसिजन्स तुमचे सोपे पडतात. स्टोरी एक्सप्रेस करताना मीडियम आय अज्युम एवढं महत्वाचं नाही, राईट? जर मला स्टोरी एक्सप्रेस करायची असेल, मी ती लिहून करतोय का एखाद्या चित्रामधनं करतोय का एखाद्या व्हिडिओमधनं करतोय, एखाद्या कवितेमधनं करतोय, डज दॅट मॅटर? नाही, आपल्या प्रत्येकाचं ना माध्यम वेगळं असतं. तुम्हाला जे करून एनर्जी येईल ते तुम्ही करत राहिलं पाहिजे. म्हणजे तू आता पॉडकास्ट करतो किंवा युट्यूब करतो, आणि मला कौतुक आहे, कारण की म्हणजे मी काही विचार केला पण मला जमतच नाही करायला ते. म्हणजे आय फाइंड इट एक्स्ट्रीमली डिफिकल्ट. मला लिहायला आवडतं, तर मग मी कधी कधी लिहितो, म्हणजे जेवढा पाहिजे तेवढा नाही लिहित मी, पण दॅट इज वेअर आय वॉन्ट टू गो. पण त्याच्या विरुद्ध मी विचार केला की मी जसं लिहायला आवडतं तसं मला त्याच्यापेक्षा जास्त आवडतं गोष्टी तयार करायला, गोष्टींविषयी बोलायला, लेखकांसोबत काम करायला. तर मग आता मी माझं काय एम ठेवलंय की व्हॉट विल बिकम माय प्रायमरी थिंग, की मी लेखकांसोबत गोष्टी तयार करेन. आणि मग मी स्टोरीटेलमध्ये असताना स्टोरीटेलमध्ये करायचं ओरिजिनल, जसं मी म्हणलं. पण एक क्षण आला की स्टोरीटेलने सांगितलं की आता ओरिजिनल्स करायला नाहीये, पैसे नाही खर्च करायचे आपल्याला, कारण की ते कॅश फ्लो पॉझिटिव्ह नाहीये त्याचा आउटकम आत्ता तरी. मग मी माझे पैसे टाकून करायला चालू केलं. आणि मग मी मास्टर की म्हणून एक मराठी दिवाळी अंक केला, म्हणजे मागच्या वर्षी पहिल्यांदा केला, ह्या वर्षी आता दुसरा अंक काढलाय. आणि मला जे रहस्य, धाडस हे मला आवडतं जास्त, मग मी त्याच्यामध्ये केलं. आणि दॅट इज प्युअरली कमर्शियल डिसिजन एका अर्थाने बघायला गेला तर, बरं का. कमर्शियल ॲज इन की आपल्याकडे विचार केला ना तर लिटरेचर इज कन्सिडर्ड देअर आणि पल्प फिक्शन इज कन्सिडर्ड ऑन अ स्लाइटली लोअर लेवल, असं मला नाही वाटत. म्हणजे मी स्वतः ते मी फुल टू एन्जॉय केलेलं आहे. कन्झम्पशन आणि उलट आहे. पण आणि विच इज फाईन, राईट, की मला वाटतं की अरे माझ्यासाठी तिथं आहे त्याच्यामुळे. आणि मला मे बी आता इतके वर्ष करून मला कोण काय म्हणतं त्याच्यामुळे खूप विचार नाही करायचा, मला जे पाहिजे ते मला करायचंय. तर मग तिथून मी गोष्टी करायला चालू केलं. आणि मग त्याच्याच माझ्या लक्षात आलं की अरे म्हणलं आपण नोकरी आहे, हे आहे, तुम्हाला आयुष्यात काहीतरी एक लॉंग टर्म एम पाहिजे. मग मी म्हणलं आपलं लॉंग टर्म एम काय ठरवायचं आपण, की मला वर्ल्ड क्लास मराठी पॉप्युलिस्ट गोष्टी तयार करायच्या.
की जसं आज के ड्रामा आहे, की अमेरिकेत लोक के ड्रामा बघतात, पण अमेरिकेत लोक मराठी क्राईम नाही वाचत इंग्लिशमध्ये. तर ते मला करायचा प्रयत्न करायचा आहे. आता ते मी करू शकेन का नाही डझंट रिअली मॅटर, राईट? म्हणजे मी माझ्या उरलेल्या आयुष्यामध्ये मी एकही गोष्ट जरी अमेरिकेत नाही केली तरी फरक काही पडत नाही ना. आय कॅन कंटिन्यू डुईंग हॅपीली. तर आता हे पण मी गोष्टी वाचूनच शिकलो की माझ्या गोष्टीचं एम काय आहे, जी माझी अनएंडिंग गोष्ट आहे. म्हणजे आयुष्य जरी आपलं संपणारं असलं तरी आपल्या दृष्टिकोनातून तर आयुष्याची गोष्ट आपली अनएंडिंग आहे ना. तर ती माझी मी गोष्ट ठरवली की मला वर्ल्ड क्लास मराठी पॉप्युलिस्ट गोष्टी तयार करायच्या आहेत. म्हणजे विच इज अ गुड एम, यु नो. इट डझंट मॅटर इफ हाऊ क्लोज आय गेट ऑर नॉट, पण आय कॅन हॅपीली प्रत्येक दिवशी सकाळी उठून मी त्याच्यावर काहीतरी तरी विचार तरी करू शकतो. मागच्या वर्षीचा तुझा जो अंक होता, मी आलो होतो इंडियामध्ये तेव्हा मी घेतला. मी पूर्ण नाही वाचला, मी 2-3 स्टोरीज वाचल्या. अफलातून अंक आहे. आणि ह्या वर्षी पुन्हा करताय तुम्ही, राईट? ऑलरेडी प्री ऑर्डर आणि तो पुन्हा विकत घेतलायस असं बघितलंय मी. येस. आणि तुला जर काही लिंक वगैरे असेल तर प्लीज आम्हाला दे. मित्रांनो, तुम्हाला त्या ऑर्डरची लिंक सगळ्या डिस्क्रिप्शन मध्ये सापडतीलच. मला अजून एक गोष्ट सांगायला आवडेल मित्रांनो. मागच्या 20 वर्षांपासून प्रत्येक वर्षाच्या अखेरीस मी एका गोष्टीची आतुरतेने वाट बघत असतो. 1 जानेवारीला, वर्षाच्या अखेरीस नाही, वर्षाच्या सुरुवातीला. प्रत्येक वर्षी 1 जानेवारीला योगेश आय थिंक त्याच्या सर्कल मधल्या सगळ्या लोकांना एक लंबी मोठी ईमेल पाठवतो आणि त्या ईमेल मध्ये बेसिकली स्टोरी असते, योगेशने मागच्या 1 वर्षात काय केलंय. आणि ते मला म्हणजे अफलातून आणि अप्रतिम वाटतं. आणि मी ते फार मी तुलाही तो फीडबॅक दिलेला आहे की आय ऑलवेज लुक फॉरवर्ड टू इट. तर ते कसं सुरू केलं आणि काय प्रकार काय तो? आपल्याकडे जेव्हा जीमेल किंवा जेव्हा मोबाईल स्मार्टफोन्स नव्हते, व्हॉट्सअप नव्हतं किंवा काय नव्हतं, तेव्हा आपण सगळे मेल लिहायचो. आपण एकमेकांना मेल लिहिलेले आहेत. म्हणजे कधी कधी तर खूप रेग्युलरली मेल व्हायचे, कारण की आणि मेलमध्ये मला जी गोष्ट आवडते ना, की तुम्ही लिहितात, मग तुम्ही वाचतात, मग तुम्ही तिला रिफाईन करतात विचारांसारखं, आणि तुम्ही लिहिताना तुमचे विचार पण रिफाईन होतात. तर जेव्हा हे मेलिंगचं कमी झालं, म्हणजे आपण जवळचे मित्र मेल करायचो आणि मग मेलमधून व्हॉट्सअपवर आलं. व्हॉट्सअपवर एवढं कोण लिहिणार आहे आणि कोण वाचणार आहे? तर ते एका अर्थाने फेसबुक, कारण की ते अटेन्शन स्पॅन शॉर्ट झाला. तर आय मिस दॅट. म्हणजे आय मिस्ड काइंड ऑफ थिंकिंग ओव्हर थिंग्स, लुकिंग ॲट की ह्याचं काय वाटतंय, त्याचं काय वाटतंय. आणि मग जे सगळ्यांनाच नाही, पण आपले जे मित्र आहेत जवळचे, मी म्हणलं की ज्यांना खरोखर इंटरेस्ट आहे, कारण की ज्यांना इंटरेस्ट नाहीये त्यांना कशाला पाठवायचं ना, दॅट्स नॉट फेअर, म्हणजे स्पॅम केल्यासारखं. तर मग मला वाटलं की ज्यांना इंटरेस्ट आहे मे बी म्हणजे आयुष्यामध्ये की ह्याचं काय चालू आहे बघायला, आणि अनलाईक आय वुड से मागच्या 1-2 जनरेशन मध्ये जो फरक पडला आहे की 2 जनरेशन पूर्वी आपले जे जवळचे फॅमिली मित्र एकाच गावात राहायचे. म्हणजे माझ्या आजोबांचे जवळचे मित्र 60-70 वर्ष सगळे रोज संध्याकाळी फिरायला जायचे. म्हणजे आज जर आपण एका गावात असतो तर आपण मे बी रोज नाही, पण आपण 2-3 दिवसाला 4 दिवसाला भेटलोच असतो आपण, म्हणजे नुसतंच चहा प्यायला का होईना भेटलो असतो. हे शक्य नाही राहिलंय आता. तर माझ्या दृष्टिकोनातून ते मला मेल आवडतं, म्हणून मग मी ते चालू केलं की, आणि मग त्याच्यामुळे काही जण मेल लिहायचे, कधी तू लिहायचा, मग त्याच्यामुळे कधी गप्पा टप्पा व्हायच्या, मलाही समजायचं समोरच्याचं काय. कारण की नुसतं फोन करून असं वर्षात एकदा की सांग रे राहुल तुझ्या आयुष्यात काय काय चालू आहे नवं, हे काही स्टेटस कॉल थोडीच आहे कंपनी मधला की तुमचं काय प्लस मायनस चालू सांगितलं. आणि तू आय थिंक म्हटलास एक छान म्हणजे तुम्ही स्वतः एक असा एक तो बर्ड्स आय व्ह्यू काइंड ऑफ थिंग मागच्या वर्षाचा घेतात आणि तुम्ही ते सेल्फ अनालाइज करता. इट्स ऑल्सो पार्ट लाईक ऑलमोस्ट लाईक काय म्हणतो त्याला, थेरपी, राईट? थेरप्युटिक फॉर युअर सेल्फ. इट इज ॲब्सोल्युटली. मी माझ्या जवळच्या मित्रांना म्हणजे सांगताना बऱ्याच वेळा, म्हणून मला थेरपिस्टची मी इतकी गरज नाही पडली आहे, कारण की जवळचे मित्रच बिचारांना ऐकावं लागतं. आणि मला दुसरं एक जाणवलं कधी कधी ना, म्हणजे कधी मी सायलीशी किंवा ह्याच्याशी बोलतो की आपल्याकडं ना जवळच्या लोकांवर लोक निगेटिव्ह गोष्टी टाकतात
आणि बाकीच्या जगाला खूप चांगले असं दाखवतात, असं मला कधी कधी वाटतं. की यू शो द वर्ल्ड हाऊ ग्रेट यू आर, आणि तुमच्या सगळ्यात जवळचे तुमचे बायका मुलं असतील त्यांच्यावर तुम्ही राग काढतात. मला वाटतं की इट शुड बी द अदर वे राऊंड. कारण की माझ्या मित्रांना मी सांगितलं की कसा माझा जॉब थर्ड क्लास चालू आहे किंवा कसं मला दुःख व्हायलंय, तर दे विल फील फॉर मी, बट दे आर नॉट ॲज इमोशनली इन्व्हेस्टेड. आणि माझ्या घरच्यांजवळ मे बी मी आय कॅन शो देम पॉझिटिव्ह थिंग्स. कारण की निगेटिव्ह पॉझिटिव्ह प्रत्येकाच्या आयुष्यात होतच राहतं ना, कुणाचं होत नाही. आपणही फ्रस्ट्रेटेड होतोच, गोष्टी काम नाही करत किंवा काय नाही करत. तर हे मला कुठंतरी म्हणून मी सांगितलं ना की माझ्या मित्रांना, आणि सुरुवातीला नाही, मे बी मी आधी करत होतो आणि मग रिअलायझेशन झालं मला की, आणि देन आय रिअलाइज की यु नो मे बी माझ्या मित्रांना मी सांगितलं की माझ्यासोबत काय बरोबर नाही चालू आहे, आणि त्यांच्यासोबत बरोबर नसेल चालू, त्यांनाही मे बी कुठेतरी बरं वाटेल की अरे आपण एकटेच नाहीये. त्याच्यामध्ये तो डेफिनेटली ते पॉइंट्स मलाही, म्हणजे तू फार बॅलन्स्ड असतो, तुझा जो रिकॅप असतो ना, म्हणजे तू सगळं हायलाइट करतो, अप्स अँड डाऊन जसं तू म्हणतो. नाहीतर टिपिकली तुम्हाला आज सोशल मीडियावर ऑल यू सी इज लाईक द ग्लिटर अँड ग्लॅम, राईट? पण तो बॅलन्स पर्स्पेक्टिव्ह ऑलवेज हेल्प्स, आणि त्या वाचणाऱ्यालाही ते एक नाही, दिस इज हाऊ इट इज, इट्स एव्हरीवेअर. तुम्ही काय म्हणजे स्पेशल नाही आता. आता आपण थोडस बोलूयात तू मध्यंतरी 1-2 शॉर्ट स्टोरीज लिहिल्या होत्या, मला आठवतं. तू आपल्या सर्कलमध्ये फॉरवर्ड केल्या होत्या. आय थिंक किड्स रिलेटेड होत्या. मला फार आवडलं होतं. मी माझ्या मुलांनाही त्या वाचून दाखवल्या होत्या, त्यांना आवडलं होतं. पण ते आय डोंट नो ते प्रोजेक्ट कुठपर्यंत गेलाय आणि काय स्टेटस आहे, तो प्रोजेक्ट तू अजून ठेवलायस का, काय नवीन प्रोजेक्ट घेतलाय? पण रायटिंग जे तुझं आहे त्याचं काय स्टेटस आहे सध्या? काही लिहितोयस, काय करतोय? मध्ये लिहितो मी, डिटेक्टिव्ह परशुराम म्हणून मी माझंही कॅरेक्टर तयार केलंय, ज्याच्या मी गोष्टी दरवर्षी मास्टर की मध्ये करत असतो. पण लिहित नाहीये एवढा मी. तो जो पिरियड होता ना एक, मी जेव्हा बँकेत काम करायचो आणि मोठ्या कंपन्यांमध्ये कसं असतं, एस्पेशली आय थिंक तुम्हाला माझा अनुभव होता बरं का, मी म्हणेन की काही महिने होते जिथे मी दिवसात अर्धा घंटा काम केला तर ते पुरेसं असायचं. म्हणजे तुम्ही ऑफिसमध्ये युरोप, कारण की तुम्ही थोडंसं इंडिपेंडन्स असेल आणि एक्सपिरियन्स असेल ना, तर बऱ्याच वेळा काय करायचं ते माहिती असेल, आणि जेवढी मोठी कंपनी तेवढं ते स्ट्रक्चर्ड असतं, आणि तुम्हाला शॉर्टकट्स माहिती असेल आणि तुम्ही पुढचा विचार करू शकत असलात, तर जे फ्रँकली स्पीकिंग मी जेव्हा तो एक पिरियड होता जेव्हा तू त्या गोष्टी लिहिल्या होत्या ना, तेव्हा मेंटली आय हॅड लॉट्स ऑफ टाइम, मेंटली आणि फिजिकली पण. आणि जसं म्हणतोस युरोप, त्याच्यामुळे सकाळी 8ला जायचं, 4ला जे जेन्युइनली लोक घरी जायचे, खेळा बसा, म्हणजे देयर वॉज टाइम फॉर एव्हरीथिंग. मग मी भारतात आलो आणि इंडिया इज टू हेक्टिक, म्हणजे आणि आपलं वेदर पण वेगळं आहे, म्हणजे वेदर वेगळं आहे. आपल्याकडे ज्या युरोपमध्ये गोष्टी आपण टेकन फॉर ग्रांटेड घेतो, युरोप किंवा अमेरिकेमध्ये की वॉलमार्टमध्ये जाऊन सगळंच मिळतं, असं आपल्याकडे नाहीये. म्हणजे स्ट्रक्चरली वी हॅव अ लॉट ऑफ वे टू गो इन दिस कंट्री, आणि सगळ्यांनाच माहिती आहे, म्हणजे आय एम नॉट गिव्हिंग एनिथिंग विच इज सरप्राइझिंग ओव्हर हिअर. तर ते जे होतं, तर त्याच्यानंतर मग ते लिहिणं सुटलं माझं. आणि लिहायचं कसं असतं माहिती का, की तुम्हाला जर लिहायचं आवडत असेल ना, तुम्ही रोज न चुकता लिहावं लागतं, आणि एक तुम्ही ऑलमोस्ट 6 महिने तुम्ही लिहिलं ना, मग फ्लो येतो. म्हणजे मला आठवतंय तेव्हा मी काही बाकीच्याही गोष्टी लिहिल्या होत्या ज्या अर्ध्या झाल्या, की कधी एक लेखक म्हणून असं व्हायचं ना, की तुम्ही गोष्टीमध्ये आहेत आणि तुम्हाला लिहायचा प्रयत्नच नाही करावा लागायचा, म्हणजे द स्टोरी फ्ल्यू थ्रू यू, विच इज व्हेरी ग्रेट फिलिंग. म्हणजे मी विचार केला एकीकडून, तर मे बी गोईंग बॅक टू दॅट, म्हणजे नशेसारखंच झालं ते, जे की फ्लो स्टेट म्हणतात तेच, राईट? समथिंग लाईक दॅट. येस, की जेव्हा तुम्हाला विचार करायची गरज नाही पडत, म्हणजे थिंग्स काइंड ऑफ जस्ट हॅपन ऑटोमॅटिकली. दॅट आय रिअली एन्जॉयड. आणि
पण मग काम आणि कामामध्ये ना देर वर लॉट ऑफ बॉल्स जगलिंग. म्हणजे एक काळ होता की जेव्हा मी एका वर्षात ऑलमोस्ट 1200 ऑडिओ बुक्स रिलीज केल्या होत्या एका वर्षात, म्हणजे दिवसाला 4 ऑडिओ बुक्स. डिटेक्टिव्ह परशुराम, फॅसिनेटिंग नाव वाटतं मला. परशुराम म्हणजे ओके, मायथॉलॉजिकल त्याला एक थोडासा ऑब्व्हियसली टच दिलायस तू, अँड ही इज अ डिटेक्टिव्ह. सो व्हॉट्स द इन्स्पिरेशन बिहाइंड दिस? मला स्वतःला जे आवडतात डिटेक्टिव्ह, म्हणजे मग रेमंड चॅन्डलरचे असतील किंवा इयन रँकिन असेल, यु नो द लोन वुल्व्स विथ अ फॉन्डनेस फॉर भारतीय केसमध्ये ओल्ड मंक रम, सम सॉर्ट ऑफ इमोशनली डॅमेज पण डॉगेड असलेले. तर जे आपल्याला वाचायला आवडतात, मे बी ही इज नॉट परफेक्ट, म्हणजे मी म्हणेन की जे आपण लहानपणी जे वाचायचो पुस्तकांमध्ये ते काही डिटेक्टिव्ह बऱ्यापैकी परफेक्ट असायचे. त्याच्या विरुद्ध जे वेस्टर्न विचार केला आपण नॉयर किंवा क्राईम मध्ये, त्यांचे प्रोटोगॅनिस्ट परफेक्ट नसतात. तर इट्स अन अटेम्प्ट फॉर मी टू प्ले अराउंड अ लिटल बिट, थोडंसं इलिसिट पण आहे, थोडंसं असं मे बी ही ऑल्सो सफर्स अँड स्ट्रगल्स, डझंट ऑलवेज गेट थ्रू. फन डिटेक्टिव्ह. तर असं म्हणता येईल की हे सगळे मला जे आवडते डिटेक्टिव्ह होते, ज्यांचे मला पुस्तकं आवडायचे वाचायला, इट्स माय ट्रिब्यूट टू दॅट सॉर्ट ऑफ थिंग टू देम. एनी पार्टिंग थॉट्स, योगेश? नाही, आय थरोली एन्जॉयड दिस. आय मीन आपण असं जनरली फोन करून आपण असं कधीतरी होतं, पण ह्या पॉडकास्टच्या निमित्तानं का होईना घंटा 2 घंटे गप्पा मारायला जमल्या, विच वॉज इट वॉज रिअली नाईस. येस, द फिलिंग इज म्युच्युअल माय फ्रेंड. जेव्हा पण मी तुझ्यासोबत गप्पा मारतो तेव्हा मजाच येते. आय कॅन टेल यू आर अ पर्सन काय म्हणतात, रूटेड इन स्टोरीज, समवन हू लिव्स थ्रू स्टोरीज, हू लव्स टेलिंग स्टोरीज, अँड आय होप यू कंटिन्यू डुईंग दॅट. आणि आम्हाला लवकरच योगेश दशरथ यांनी लिहिलेल्या वेगवेगळ्या कादंबऱ्या, वेगवेगळे पुस्तकं वाचायला मिळतील. एक्सलंट डिस्कशन. पुन्हा एकदा योगेश, थँक्यू सो मच एवढा वेळ दिल्याबद्दल. नेहमीसारखं तुझ्यासोबत गप्पा मारून एक छान मजा तर येतेच, भरपूर विचारांना पण चालना मिळते, वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह ऐकायला मिळतात, आणि इट्स ऑलवेज फन. सो थँक्यू. लवकरच मला तुझा दिवाळी अंक ह्या वर्षीचा भेटणार आहे, आणि आय एम एक्सायटेड टू रीड इट. मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हाला जर त्या दिवाळी अंक ऑर्डर करायचा असेल तर त्याची तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक सापडेलच. प्लीज तो अंक ऑर्डर करा. फार छान अंक होता मागच्या वर्षीचा, आणि आय हॅव नो डाऊट ह्या वर्षीचा पण छान असणार आहे. थँक्यू राहुल, इट वॉज अ प्लेजर बिंग हिअर अँड टॉकिंग विथ यू. आणि मला आशा आहे की जे बघतील त्यांना आपण बोर नाही केलेले खूप जास्त. ऍब्सोल्युटली नाही. दे आर गोइंग टू एन्जॉय दिस डिस्कशन. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट करून नक्की कळवा, आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर हा दुसरा व्हिडिओ पण नक्की बघा. भेटूयात लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोच तर वाजवा रे.